पूरग्रस्त भागात सेवक रथ मोबाईल आरोग्य सेवा सुरू. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची शेतजमिनीची पाहणी. बुलढाणा जिल्ह्यात 15 सप्टेंबर रोजी ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सिंदखेडचा राजा परिसरातील बाधित शेतजमिनींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. हा निसर्गाचा प्रकोप असून अशा संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून प्रशासनाकडे पाठवण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त मदतीतून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत दिली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे, तहसीलदार दिवटे, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारतर्फे सेवक रथ मोबाईल आरोग्य सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. ही सेवा थेट पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांना तात्काळ वैद्यकीय उपचार, रोग प्रतिबंधक औषध उपचार आणि प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणार आहे. माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात नदी नाल्यांना पूर येऊन अनेक गावे बाधित होतात. अशा वेळी सेवक रथ सारख्या युनिट्सद्वारे नागरिकांपर्यंत त्वरित आरोग्य सेवा पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी. सिंदखेड तालुक्यातील किनगाव मंडळामध्ये 15 तारखेला अतिवृष्टी झाली. त्याची पाहणी आपण केली. काय निर्देश दिले प्रशासनाला? नाही, 15 तारखेला किनगाव राजा मंडळ आणि सिंदखेड राजा मंडळ या दोन्ही मंडळामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि त्यामुळे प्रचंड नदी नाल्याला पूर आले. शेतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी त्या ठिकाणी आलं आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे आता पिकं जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल, जे काही खरीपाची आमची पिकं होती त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अनेक लोकांचं ते नुकसान झालेल्या लोकांचे पंचनामे व्यवस्थित व्हावे, त्यांना शासनाकडून मदत व्यवस्थित भेटावी म्हणून आज या पूरग्रस्त भागाचा, अतिवृष्टीग्रस्त भागाचा आम्ही दौरा या ठिकाणी केला. या ठिकाणी सगळे महसूलचे अधिकारी आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे बी कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आहेत आणि कुठल्याही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल त्यांना मदत शासनाकडून मिळाली पाहिजेत म्हणून तसे सर्वे करण्याचे, पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित सर्व गावचा ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, कृषी सहाय्यक असेल या सगळ्यांना दिलेले आहेत.